आणि बाकी सगळं म्हणजे सिनेमॅटिक खूप तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. सो निघतो पण हा स्पीड ब्रेकर आहे म्हणतील. मला खरंच आयडिया नाही अजून. मी जेव्हा बसीन एडिटला तेव्हा कळेल मला. ती भाई गुगल ताई थँक्यू नदीच्या इकडे घेऊन चालली आहे. सो गुड मॉर्निंग गाय ना. गुड मॉर्निंग ना. डॉट 12 नाही वाजले. गुड मॉर्निंगच आहे. सो गुड मॉर्निंग आहे. हा कुठला पार्ट आहे काय मला आयडिया नाही, कारण मी अजून कुठलाच व्लॉग एडिट नाही केला जेव्हापासून घरातून निघालो आहे. ॲक्च्युली सीन काय झालं की इंटरनेट नाही आहे आणि थोडंसं स्टोरेज इश्यू असल्यामुळे मी कुठलाच ब्लॉग एडिट नाही करत आहे, फक्त शूट करतो आहे. आणि काल मी जोपर्यंत शूट केलं म्हणजे आपलं काय बोलतात त्याला परशुराम मंदिरपर्यंत, परशुराम घाटापर्यंत, त्यानंतर पावसामुळे आणि स्टोरेजचा जरा इश्यू झाला त्यामुळे पुढचं जरा शूट करता नाही आलं. जेवढं जमलं तेवढं शूट केलं आणि माईकची बॅटरी संपलेली त्यामुळे मोठं ब्लॉगिंग करता नाही आलं. आणि बाकी सगळं म्हणजे सिनेमॅटिक खूप तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल. सिनेमॅटिक खूप चांगलं झालं थँक्स टू सुशांत, की म्हणजे त्याने एवढं इनिशिएटिव्ह घेतलं माझ्यासाठी आणि सगळं काय माझ्यासाठी एक नंबर करून दिलं. आणि मग आता आम्ही थांबलेलो कुठे देवघर आहे असंच काहीतरी आहे. आम्ही विसरलं नाव, मी असं लोकेशन माझ्या लक्षात राहत नाहीत. तिकडनं आम्ही निघालो आता गणपतीपुळ्याला. गाडी पुढे निघून गेली आहे. माझ्यासोबत सुशांत मागे बसला आहे. थोडेसे शॉर्ट सीन सगळं रेकॉर्ड करतो आहे त्याच्या पद्धतीने, त्याला जसे आवडतात तसे, त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी. तुम्हाला दिसतीलच ते. मजा आली भाई. काल रात्री इथे पोचलो तर मग आम्ही जेव्हा पुढे परशुराम मंदिरावरून नंतर आम्ही गेलो ह्याला काय बोलतात त्याला आपलं, काल कुठे गेलेलो रे आपण, दुसरा स्पॉट कुठला होता आपला, आला मी नाव कसं विसरलं एवढं. माथेरान नाही, अरे माथेरान नाही रे, मार्लेश्वर. हां मार्लेश्वरला गेलेलो. तर तिथे भाई जे दर्शन म्हणजे गुफेत आहे ते मंदिर, तिथे शूट करणं आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे शूट नाही केलं आहे. जर कुठे मला फोटो गुगलवरती वगैरे कुठे भेटला तर मी ॲड करीन, कारण आम्ही जेव्हा परशुरामच्या इथे होतो तिथे पण शूट करायला अलाउड नव्हतं. पण सुंदर मंदिर आहे आणि तिकडच्या भटजींनी किंवा ते पुजारी जे असतात त्यांनी पण मस्त एवढी इन्फॉर्मेशन दिली की म्हणजे देव तिथे रात्री येतात. परशुराम तिथे रात्री म्हणजे परशुराम देव किंवा ते येतात रात्री तिथे, त्यांचा वास आहे तिथे. मस्त मंदिर आहे आणि रात्री इथे येऊन कधी झोपलो कारण तुम्ही बघितलं असेल की मी कंटिन्यू मुंबईला निघायचं जाऊ द्या, आदल्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला जाऊन ऑफिसवरून येऊन झोपत त्याने एक्सायटेड होतो ना भाई जायचं आहे, त्यामुळे झोपत येत नव्हती आणि कंटिन्यू जागा होतो. तर काल डायरेक्ट येऊन इथे पोचलो आम्ही संध्याकाळी 6-6:30 काहीतरी, 6-6:30 आलो इथे. थोडं सगळं सामान नीट ठेवलं, डेटा नीट जरा थोडासा इकडचा तिकडे केला काहीतरी थोडंसं स्टोरेजसाठी. मग झोपलो. मग डायरेक्ट संध्याकाळी जेवायला उठलो. उत्तम जेवण होतं, मस्त होतं. मी लोकेशनचं काय बोलतात त्याला लिंक ह्या इकडची आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. बेस्ट जागा आहे आणि जे ओनर आहेत
ते बोलतात ना, कोकणची माणसं साधी भोळी एक नंबर, म्हणजे मनात त्यांचं एकदम भाई प्रेम खूप चांगलं. त्यांनी म्हणजे बोलतात ना, म्हणजे 1% पण असं वाटलं नाही की आम्ही कुठे भाड्याच्या घरात राहतो आहे किंवा काय. बेस्ट जागा होती. म्हणजे असं ग्रुपने आले तर पूल वगैरे नाही, बाकी सगळं ठीक आहे. थोडंसं पाऊस आला आहे, हातात गिंबल विंबल आहे, भिजायची भीती वाटते, त्यामुळे जरासं थांबतो. सो मला रेनकोट काढलं आणि सुशांतला घालायला दिलाय आणि आपण मोकळा चाललो आहे, फुल मोकळा भाई. कारण त्याने म्हणजे त्याने हिसाब, म्हणजे पुढे गाडी थांबेल, गाडीत बसेल या हिशोबाने त्याने कपडे घातलेत. कारण ते डायरेक्ट मंदिरात जाणार आहे आम्ही इकडनं. आधी मध्ये कुठेही असं चेंज करायला रूम वगैरे काय नाही करायला. रूम आम्ही डायरेक्ट संध्याकाळी घेणार आहे, बाकी काय नाही. आणि कुठे पोहोचले भाई जरा वाचलो आपण, इंद्रायणी इन्स्टिट्यूट वगैरे माहीत नाही कुठे. साडवलीला पोचलो आहे आणि टोटल किलोमीटर दाखवतं आहे 48 किलोमीटर्स, 1 तास 14 मिनटं गणपतीपुळे पोचायला. आणि काल माझी चैन पण मी जाऊन गॅरेज शोधलं एक, तिथे जाऊन चैनचं पण काम केलं. फक्त ल्यूप करायची राहिली, चैन खूप लूज झालेली, खाडखाड वाजत होती. कशी ती आपण टाईट केली, म्हणजे कशी होणार होती टाईट. मला आधी वाटलं चेंज करावं लागते की काय चेंज पॉकेट, पण तसं काय नाही झालं आहे. हां, तर मुकाडाचा रस्ता भेटला आहे भाई, मजा येते. हे बघ कसा टाकतोय, बघ कसा भाई, काका जाम जोरान टाकते गाडी. काल येताना आहे ना, म्हणजे काय झालं सीन, आम्ही रूम शोधत होतो, तर माझी बाईक म्हणजे प्रशांत चालवत होता, कारण ते रूमवरती म्हणजे रूम चेक करत होता, तर इथे जाऊन तिथे जाऊन. तर मी गाडीत जाऊन बसलेलो. गाडीत मजा नाही आली मला, कारण ते असं बसून राहायचं आणि कंटाळा आला की झोपून जायचं. रस्ता एक्सप्लोर करायला भेटत नाही, काय नाही. बाईकवरती फुल मजा येते. झोप आलेली असेल तरी झोप माझी उडून जाते, कारण भाई इकडे निसर्ग एवढा सुंदर आहे ना, आईच्या गावात सांगू नाही शकत. सुसाट फक्त गाडी घेऊन जायची, सुसाट. फक्त इथे ते छोटे बोंडूकवाले स्पीड ब्रेकर आहेत, ते जरा बघावं लागतं, बाकी काही नाही. ओके, गुगलचा आईने काहीतरी सांगितलं, पुढून लेफ्ट घ्यायचा, लेफ्ट घेतो आणि निघतो. पण हा स्पीड ब्रेकर आहे. काय नव्हते गाडीला, थोडीशी क्रॉस टाकायची बस, असं जायचं आणि अशी टाकायची. दोन्ही बाजूने झाडं आहेत, हिरवंगार. आणि काय वाटतं, तुम्ही रात्री ह्या रस्त्याला गाडी चालू शकाल का? मी तर नाही, तुम्ही चालू शकाल? कमेंट करून सांगा. हे आता इथे घरं आहेत, पण आम्ही काल मार्लेश्वरवरून येतो ना भाई, जो रस्ता आहे, माझी तर हिंमत नाही भाई त्या रस्त्याला रात्रीची गाडी चालवायची. घनदाट जंगल आहे आजूबाजूला, घनदाट. आम्ही नदीमध्ये पण आंघोळ केली भाई, ते काय शूट वगैरे केलं नाही मी, कारण स्टोरेजच नव्हतं माझ्याकडे. मजा आली पण आंघोळ करून, म्हणजे मी एकट्याने गेले, बाकी कोण नाही आलं पाण्यात. बाकी सगळ्याचे हातपाय तोडून गेले. मी तर भाई पूर्ण झोपलेलो नदीत. नंतर मग पाण्याचा प्रवाह जरा जास्त झाला, पाऊस जसा आला तसा. आणि व्ह्यू बघा, त्यामुळे बाहेर आलं. व्ह्यू बघा, व्ह्यू भाई. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. जर काय माझे शब्द चुकत असतील काय नाही तर मला माफ करा, पण फक्त भावना समजून घ्या माझ्या. काही काय मस्त आहे. अरे हिरवा निसर्ग हा भोवतीनं, जीवन सफर करा मजदीन, मन जर मझे डारे जीवनाचे गुण. लाल परी, हे लाल परी, लाल परी भाई. हे सुख आहे ना, सुख जे इथं राहतात ते तर अनुभवतच असतील रोज, पण जे आज मी अनुभवते भाई, खरं सांगतो, जी मजा येते या रस्त्यावर चालवायला गाडी. आईच्या गावात कटकट काहीच नाही आहे, फक्त गाडी चालवत जायचं आहे. फक्त जरावर बिनावर मला माहीत नाही येत असतील इथे, पण जंगल आहे, चहूबाजूने जंगल आहे माझ्या. तर मग जरा प्राणी बिणी संग्रहालय असेल काही इथे, संग्रहालय प्राण्यांचा फार काय ते बोलतात त्याला, वावर असेल इकडनं, तर जरा सांभाळून. म्हणजे बघा ना, सगळीकडे कसं घनदाट आहे भाई, जंगल. पुढून वाघ आला, सिंह त्याने डळकावली फोडली मला, तर मी घाबरत नाही भाई. अनंत न संपणारा रस्ता आहे हा. आणि भाई पाऊस पण आम्हाला साथ देतो माझी भाई, शपथ सांगतो, जी मजा येते चालवायला.
मी एक्सप्लेन नाही करू शकत. काहीच व्ह्यू फक्त बघा, व्ह्यू बघत राहा. म्हणजे असं धड 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 होतंय छातीत. धक्क 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 होने लगा है दिल मेरा, असा रस्ता आहे हा. तरी मंदिर आहे, मस्त आहे, सुंदर आहे, सुरख आहे. अच्छा हे मंदिर, हे पण मंदिर आहे. ओ वाव, हे पण मंदिर आहे. दोन मंदिर. हे तर एक नंबर. कलर बघा ना भाई, काहीच कलर चेक करा. आणि आलो आम्ही आता घनदाट जंगलामध्ये भाई. इकडे थोडंसं सावध राहून जाऊया. जर माझ्यावरती कुठल्याही प्राण्याने हमला केला तर मी ह्याच्या पुढे ब्लॉग टाकू शकणार नाही. मंदिर म्हणजे कोकणात 101 गावागावात मंदिर आहेत. आणि पुन्हा पाऊस चिरी चालू झाला आहे बहुतेक, आणि मी भिजणार आहे. थोडासा रस्ता ऑफ रोड आहे. काय करू, ऑफ रोड मोड टाकू काय? ठीक आहे, टाकून बघूया. मी ऑफ रोड मोड चालू केला आहे, बघूया काय फरक पडतो. चला, आता जस्ट ऑफ रोड टाकला मोड, रस्ता चांगला झाला. नशिबाने कशी अशी मारली. नाही पण चांगलं आहे, चांगला रोड आला, बरं वाटतंय जरा. रस्त्यावर पण लक्ष दे, कारण चाललंय फक्त प्रेम निसर्गाचं प्रेम. बाई दादा जरा मधून नका चालू. आणि आपण जातोय गणपतीपुळे, गणपती पुढे. लहानपणी तो नवरा माझा नवसाचा पिक्चर बघितला, तेव्हा गणपतीपुळेचे वीज बघितलं. आता समक्ष साक्षात बघणार आहे आपण, कारण ह्या आधी पण आपण कधी असं कुठे गेलो नाही. म्हणजे गेल्या खूप ठिकाणी, पण गणपतीपुळेला नाही गेलो ना. तर ह्यावेळेस गणपतीपुळे चाललो आहे, म्हणजे मस्त मजा येईल. आणि कुठे आलं आहे, कुठेतरी आलं आहे, माहीत नाही. आपलं नावं काय माहीत नाही, कुठे आलं आहे. कुठे वाचता आलं तर नक्की सांगेन तुम्हाला कुठे काय मी पोचतो आहे, कुठे नाही पोचत आहे. आणि रस्ता भाई फुल जंगल आहे भाई, फुल जंगल. अजून 50 मिनिट, 34 किलोमीटर दाखवतात. थोडा उतार आला आहे. पण आम्ही घाट चढलो कधी? घाट चढलेलो काय मी? तुम्ही बघितलं काय? मला तर आठवत नाही. मग उतार कसा आलं असेल मला काय माहिती. हे छोटासा धबधबा भाई, इथं दरी आहे. आम्ही डोंगरावर कधी गेलेलो? अशा घाटांमध्ये चालवायची गाडी मजाच वेगळी आहे भाई. दरी आहे भाई, इथे दरी. अजून एक गोष्ट सांगायची होती, म्हणजे आतापर्यंत जर एवढं म्हणजे मी अजून काय एडिट केलं नाही. आणि कसे ब्लॉग बनतील मला खरंच आयडिया नाही अजून. मी जेव्हा बसीन एडिटला तेव्हा कळेल मला. आता फक्त शूट करतो, ओनली शूट मॅन. आणि कुठला ब्लॉग कुठे संपवायचा, कारण कुठेच मी असं बोललो नाही चला बाय गुड नाईट काळजी घ्या आहे. तर मग कुठला ब्लॉग कधी संपेल मला माहीत नाही, कुठला ब्लॉग कुठून सुरू होईल तेही मला माहीत नाही भाई. हे काय वाव, भाताची शेती बहुतेक. तर मग तेच आहे, कुठला ब्लॉग कुठे संपेल ते आपल्याला आयडिया नाही आहे. म्हणून तुम्ही पूर्ण सिरीज बघा, कोकणची पूर्ण. किती पार्ट बनतील ते पण माहीत नाही. आतापर्यंत माझ्या मते तरी, आतापर्यंत जेवढं मी शूट केलं आहे माझ्या मते तरी एवढ्या शूटमध्येच बहुतेक 3 पार्ट तरी बनतील. एवढं असं मटेरियल आम्ही शूट केलं आहे. आणि मी ॲक्च्युली माझ्यासोबत जे जण आले आहेत सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही. कारण कसं आहे, मला म्हणजे माझी आवड आहे ही सगळं करणं. त्यांची आवड असेल नसेल असं व्हिडिओमध्ये रिव्हील होणं, म्हणजे मी विचारलं नाही त्यांना. पण माझं एक असं गैरसमज पण असू शकतो की त्यांना नाही आवडेल. असे फोटोहॉलिक मस्त असं, फोटोहॉलिक तर सगळेच आहेत, पण त्यांना आवडेल नाही आवडेल त्यांचं पर्सनल जे काय करत असतील, मजाक मस्ती किंवा काही असेल टाकणं, त्यांना यूट्यूबवरती आवडेल नाही आवडेल. म्हणून मी कुणाला घेत नाही. जेव्हा मी माझ्या बाईकवर आहे तेव्हाच मी जास्त करून मोठं ब्लॉग करतो आहे. आणि कुठे काय थांबलो तर सिनेमॅटिक व्हिडिओज वगैरे असं घ्यायचा परत. सिनेमॅटिक पटेल इथं बघा, म्हणजे जे जमते त्या पद्धतीने आपण करतो आहे. आणि भाई सगळीकडे जंगल आहे. आणि भाई नदी बघा, भाई नदी दिसते काय? नाही दिसणार, कारण लांब आहे नदी. जर गेलं तिकडनं तर भाई मोठी, इकडनं तर लांब असं भली मोठी वाटली आहे नदी. बघू आता तिथे गेल्यावरतीच काय ते काय.
हायवेला पोचलोय, हायवेला पोचलोय, हां पोचलोय. आणि कुठून कुठे जायचं ते नाही कळतं. आणि गुगल ताईच्या भरोश्यावर थांबा जरा, इकडनं हळू घेऊन जातो, चिखल उडायचा पूर्ण मागून, लाल भडक व्हायचा सुशांत. आणि नदी हा आली भाई, नदी आहे भाई. गुगल ताई थँक्यू, नदीच्या इकडनं घेऊन चालली आहे. नदी बघा ना कसली भली मोठी आहे भाई. आय होप की दिसत असेल तुम्हाला. नदी बघा, नदी. हे निसर्ग अनुभव व्हायचं असतं, डोळ्यात सामावून घ्यायचं असतं. यार मी काय बडबडतोय यार शी. म्हणजे चांगलं वाटत असेल तर नक्कीच लाईक करा यार, नसेल वाटत तरी लाईक करा. गिअर कमी करणार आहे नुसतं, गाडी घर 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 करते तरी गिअर कमी नाही करते. अतिशाना आहे मी, अतिशाना. स्वतःला रायडर समजायला लागलोय. आणि इकडच्या प्रत्येक रस्त्यावरती आहे ना तुम्हाला झाडं वेगवेगळी, म्हणजे आता तिकडनं इथपर्यंत आलं झाडं वेगळी होती, इथे झाडं पूर्ण वेगळी आहेत. म्हणजे चेंज, एकदम चेंज. आणि इकडची घरं तर भाई ब्रँड आहेत, ब्रँड इज ब्रँड. गुलीगत धोका. हे आळूवड्या आहेत का? नाही नाही, आळूवड्या नाही. आळूवडीची पान मला वाटलं सेम तसं दिसलेलं. त्या आळूवडी आपली फेवरेट आहे ना, मजा येते खायला. सगळेच फेवरेट आहे आपलं, आपण सगळं खातो. पण वाटाणा बिटाणा नाही खात आपण. थोडंसं वाटाणाची माझी आणि दुश्मनी आहे. तुम्ही माझ्या आयुष्यात कधीच वाटाणा बघणार नाही. ताटात आलं तर मी खात नाही जेवण, म्हणजे जेवतो मी असं ते वाटाणाला बाजूला करताना जेवतो. भाई समोर बघा काय घरं आहेत ती अशी डोंगरावरती, सेक्सी सेक्सी. म्हणजे एक 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 टप्प्याने बांधली आहेत. आमच्या गावी पण असं तर, पण ही अशी झाडं तर बघा ना घनदाट. घरं लपली म्हणजे कोणाला कळणारच नाही भाई कुठे जायचं आहे. हां इकडे. थँक्यू. काय हुशार होती, लगेच रस्ता दिला काही नाही भाई आपल्याला. आणि काय भाई तुम्ही बघितलं मस्त. मी एक नो कट व्हिडिओ टाकायचा विचार चालू आहे माझा हा. कारण भाई म्हणजे एडिटच नको करू, डायरेक्ट ही फुटेज अशीच्या अशीच टाकून देतो. काय कट नको करू. एक एक क्षण, एक एक सेकंद, एक एक मिनटं, एक एक काय बोलतं मिली सेकंड बघा मोकळा पठाराला. ही कुठली मशीन आहे आई? मशीन बघा कशी आली असेल इथे. आली असेल बघा. ऊन आलं, ऊन आलं आई. म्हणजे एक वेगळीच असं ग्रेडिंग आहे, हलकीशी. कुठे डार्क आहे, एकदम लाईट ग्रीन आहे. म्हणजे बघा ना तुम्ही रस्ता. पावसाचा थँक्यू, कारण थँक्स टू पाऊस की म्हणजे पाऊस येत नाही आणि मजा येते. जर पाऊस असतं तर म्हणजे थोडंसं मला त्रास नव्हता ॲक्च्युली. मागे आपला भाऊ बसला आहे ना, तर भावाला भाई रस्ता, भाई रस्ता, रस्ता बघा रस्ता. याचं एकदम असं स्वर्गात चाललंय, स्वर्गात. रस्ता बघा रस्ता भाई.
खरं कधी कधी असं वाटतं की कोकणात एक घर असावं, अशा कुठेतरी अशा ठिकाणी एक असा आपला छोटंसं जेवढं बजेट होईल तेवढं असं असं कधी झालं असं तर मजा येऊन जाईल भाई. तसं असं डोंगरावरती असं घर असावं, डोंगरावरती असं भाई कसली झाड आहे ती काय माहिती, मला माहिती झाडांचं नॉलेज नाही आपल्याला भाई, पण बाग होती कुठल्या तरी झाडांची. आणि खरं बघा भाई असं खरं वाटतं की एकदम असं स्वर्गात आलं झालं. रस्ता बघा ना एकदम असं वाटतं पुढे जाऊन स्वर्ग आहे. संपला रस्ता बघा, स्वर्ग आलं. मला माहीत नाही रेकॉर्ड चालू रेकॉर्डिंग कारण कंटिन्यू चालू आहे रे. कॅमेरा बंद झालं आहे काय? नाही चालू आहे. जरा फाटलेली माझी स्क्रीन बंद होती ना. कंटिन्यू चालू आहे म्हणजे नाही बोलता झाला असेल भाई, अर्धा 1 तास झाला असेल म्हणजे चालू आहे कंटिन्यू व्हिडिओ. आणि थँक्स टू DJI की मला 3 बॅटऱ्या दिल्यात तुम्ही सोबत. म्हणजे एक बॅटरी आपली चाल काढ लगेच दुसरीकडं चुकीचा शब्द येत होता तोंडात, मी कंट्रोल केलं. त्यालाच बोलतात माझं कंट्रोल, आणि कंट्रोल माझं बाईकवर पण आहे बघू शकता तुम्ही. हां कंट्रोल तुम्ही बघू शकता माझा. मजेनी लाईफ अगं लाईफ मजेनी लाईफ. अरे मुळीत नव्हतं रे काना माझ्या मनात, अरे मुळीत नव्हतं रे काना माझ्या मनात. बेसुरामी 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 गातोय गाणी, अरे कान रे बेसुरामी गातोय गाणी. आणि अजून 21 किलोमीटर दाखवत आहे. गाडी तर मला वाटतं पोचली पण असेल, कारण आम्ही शूट करत होतो, थोडंसं शूट बीट करत येत होतो, त्यामुळे थोडासा लेट झालं आहे. आणि 12:50 म्हणजे 12 वाजता निघालेलो आहोत आपण तिकडनं. व्हिडिओचा स्टार्ट 12 वाजता झाला आहे. म्हणजे मी शूट करायचं स्टार्ट, व्हिडिओचा स्टार्ट मला नाही माहिती कुठून एडिट होतं आहे, कसं होतं आहे, कुठं जातं आहे, केव्हा जातं आहे. तुम्ही पूर्ण सिरीज बघणार तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. तर मग सिरीजमध्ये बाकी काय नाही. एक मला प्रश्न जरा असा विचारा असं वाटतं आहे माझ्या मित्राला, सुशांतला, आपल्या भावाला. त्याचं आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स जरा त्याच्याबद्दल मला एखादा जस्ट थॉट आला तर विचारतो आहे. तर त्याला विचारतो आणि ऐका तुम्ही पण. बाईकवर मजा येते की गाडीत मजा आली? बघायला मजा आली नाही म्हणजे गाडीत आता तू इतका वेळ आलेला गाडीमध्ये एका साईडचं फक्त आपल्याला नेचर दिसतं. बाईकवरती आपण चारी साईडचं मजा घेतो. मग तुला बाईक बेस्ट वाटते? बाईकवरती बाई बघितलं आई आपला निर्णय बाईक चालवायचा. गाडी नाही शिकणार असं नाही, शिकीन कधी ना कधी उपयोग पडेल त्याचाही कुठे ना कुठे, कसा ना कसं. गाडी धुवायची आणि मला गाडी खूप घाण झाली आहे. प्रेम आहे भाई, आय लव्ह यू. म्हणजे माझी जुनी गाडी पण अफाट फिरली. अफाट म्हणजे अफाट म्हणजे 70-80 हजार किलोमीटर मी त्या गाडीवर चालवले टोटल. आणि या गाडीवरती आत्तापर्यंत. आणि पुढच्या आठवड्याच्या संडेला या गाडीचा बड्डे हॅपी बर्थडे ॲडव्हान्स. लालपरी थांब ना, का गेली पुढे, लहानच झाली माझ्यावरती लालपरी. हां तर मग बड्डे आहे माझ्या गाडीला पुढच्या आठवड्यातच आहे ना. असं. आणि बस तोच प्रश्न जरा आता सुचला मला विचारावं, कारण त्याने दोन्ही आता बाईकवरती पण एक्सपिरियन्स केला आणि गाडीतही तो बसून होता. तर कुठला एक्सपिरियन्स त्याला बेस्ट वाटला ते विचारायचं होतं. आणि पॅडिंग सगळं काढलं आहे मी, कारण मोकळं जरा हवा लागू द्या. आणि कुठल्या तरी हायवेला स्टेट हायवे असं काहीतरी गुगल ताई बोलते, SH106 स्टेट हायवे 106 वर चढलो आपण. आणि पुढेचा प्रवास सुखाचा असेल आणि मजेदार असेल. समुद्र किती लांब आहे? गणपतीपुळे अजून 15. गणपतीपुळे टाकले ना लोकेशन. हा पण मला प्रश्न पडला आहे.
कारण मी फोनवरती बोलता बोलता टाकत होतो लोकेशन, त्यामुळे मला एक्झॅक्ट आयडिया नाही येते असेल. पण जरी चुकीचं टाकलं असेल तरी आई मजा आली की नाही. कसा होता व्ह्यू? एक नंबर होता भाई. मी तर खूप मजा केली. आता इथे वाचतो जरा खालावून चाफा गणपतीपुळे 14ची गाणी. गणपतीपुळे 14 किलो वाचायच्या नादात ठोकलं असतं आता आणि खर्च आला असता भाई. आणि खिशात आता पैसे उरले नाहीत. आणि कुठे आलं आहे? अरे कुणीतरी असं लिहा कुठेतरी दुकानावरती की मी इथे आलो आहे असं. वेलकम टू दिस हे चपाती घेऊन चाललं आहे. अरे कुठे आहे? रत्नागिरी जाका देवी नक्की नीट नाव असते ना, जाका देवी असं काहीतरी ठिकाण आहे. रत्नागिरीत आपलं स्वागत आहे. म्हणजे माझं स्वागत आहे, मी स्वतः करतो आहे. ये गणपतीपुळे 15 किलोमीटर. जयगड पण जाणार आहे आपण भाई. जयगड पण चाललो आहे गणपतीपुळे. आणि मी काय हे करतो यार. पुढे टॉपिक काय मग माझ्याकडे जे आणि जयगड चाललं आहे. आता सांगितलं आहे तुम्हाला, तर सांगतोच आहे. पटाव. आणि गाडी बहुतेक तरी मला असं वाटतं आहे आमच्यापासून 10-15 किलोमीटर पुढे असेल, म्हणजे पोचली आहे गणपतीपुळे. पेट्रोल पंप दिसला आहे तर पेट्रोल भरून घेतो, कारण पुढे भेटेलच सगळीकडेच. पण भरून घेतो आता जर आहे तर. पेट्रोल भेटू आणि पुढे भेटू. पेट्रोल भरू आणि पुढे भेटू. आलंच पेट्रोल भरून. आणि पेट्रोल भरलं, टाकी फुल केलेली आहे आपण. थोडंसं भाई फोन लॉक झाला. फोन अनलॉक करतो. पुढे अपघाती बळण्यात वाहने सावकाश चालवायची आहेत. आणि मी सावकाश चालवीन, तुमचं ऐकीन दादा. जे तुम्ही लिहिलं आहे ते कोणी लिहिलं मी त्यांचं ऐकणार आहे. थोडेसे आपल्या गाडीच्या वेळा आपण सिनेमॅटिक घेऊ जरा. गाडीतले लगेच पोरं अशी टना तयार झाली आहेत. गॉगल विगल घालून तुम्ही एकदा बघा सगळे. आणि कुठे पोचलं माहीत नाही. बहुतेक तरी रत्नागिरीतच कुठेतरी आहे. आम्ही रत्नागिरीत आहे. गणपतीपुळे 7.5 किलोमीटर दाखवते अजून. आणि पोचत आलं आहे बऱ्यापैकी. 11 मिनटात पोचू गणपतीपुळ्याला. ते पोचून तुम्ही एन्जॉय करा तिकडचे सिनेमॅटिक. तिथे विचारू आम्ही मंदिराच्या आत गाभाऱ्यात. तर शूट नाहीच केलं पाहिजे. मंदिराच्या गाभाऱ्यात शूट अजिबात झालं नाही पाहिजे. असं का बोलतो मी? झालं पाहिजे थोडंसं आम्हाला कंटेंट हे थोडंसं. तर आम्ही परमिशन तर भेटली तर परमिशन भेटणार तर नाही. नसेल तर आम्ही काय मोठे तुर्रम खान नाही. पण पटेल नाही, आयबा पटेल लोक नाही हम लोग पाहिजे. तो कर मग नाही भेटली तर मग नाही होणार. फक्त बाहेरून मंदिर आम्ही दाखवू तुम्हाला. थोडंसं सिनेमॅटिक लावून एन्जॉय करा तुम्ही त्यात. आणि सुंदर रस्ता आहे भाई. समुद्र किनाऱ्याकडे चाललं आहे आम्ही. धामसने श्री देवस्थान मंदिर कुठलं तरी आहे आतमध्ये. बघू टाईम भेटणार तसं आम्ही फिरत राहणार. आणि जिथे जाता येईल तिथे जाणार. गणपतीपुळे राहिलं आहे फक्त 6.5 किलोमीटर. मला भेटण्याची ओढ लागलेली आहे. मला सगळ्यांनाच लागली भाई. सगळे फटाफट आहे. आमची गाडी कसली चालली आहे दनादन. गाडीला मी टाटा करतो, जा पुढे तू. कारण मला निसर्ग अनुभव येत आहे. कारण मी पुन्हा कधी येईन मला आयडिया नाही. कारण ते क्षण वेगळे आहेत. ते फर्स्ट टाईम जो एक्सपिरियन्स असतो तो फर्स्ट टाईम असतो. आणि हे भाई नारळाची बाग आहे काही. भाईच्या गावात नारळाची झाडाची काय ते एवढी बाग होती कुणाची तरी भाई. आणि आज रात्री बाबूचा बड्डे आहे. तर मग आज धुमछान असेल आमचं. काय ना काहीतरी वेगळा नाचणं गाणं काय ना काय चालूच राहणार आहे आमचा. तर मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आमचा फिरण्याचा प्लॅन आहे. नंतर आराम. नंतर मग 12 वाजता बहुतेक केक कापू किंवा काय जे काय असेल ते काय माहिती आता यांच्यावर आहे. केक कापतील नाही कापतील. कारण कुठे भेटेल आयडिया नाही इथे. शोधू. गाडीत आहे आपल्याकडे. बाईक घेऊन निघायचं. तर केक आणलं तर केक कापतील, नाही आणलं तर नाही कापतील. मग असंच एन्जॉय करू काहीतरी बकवास. वेळ घालवू आम्ही आमचा. आणि उद्या सकाळी इकडनं निघू. कुठे काय मध्ये स्पॉट भेटले तर तिथे थांबू. मंदिर कुठलं लागलं रस्त्यात तर तिथेही थांबू. दर्शन घेऊ आणि मुंबईकडे हळूहळू
आमच्या घराकडे पोचू आणि सोमवारपासून पुन्हा आपलं बॅग उचलायची आणि कामाला जायचं, गदा मजुरी करायची आणि संध्याकाळी घरी येऊन झोपायचं. हे आयुष्य असणार आहे आपलं सोमवारपासून. त्यामुळे हे क्षण मी आता फक्त अनुभवतो आहे, मजा करतो आहे. कारण परत कधी म्हणजे सुट्टी बघा, सगळं बघावं लागतं, मॅनेज करावं लागतं. आणि पुढचा सॅटर्डे संडे ही मी चाललो आहे आमच्या ऑफिसची पिकनिक चालली आहे. खरं तर मी नाही चाललो आहे. आणि म्हणजे आमचं तर फार्म बुक वगैरे सगळं झालं आहे, तर तिकडे जाणार आहे आम्ही आणि एन्जॉय करणार आहे. कारण वर्षभराची ऑफिसची पिकनिक नाही चालली आहे. आम्ही जे आमचे डिपार्टमेंट आहेत, आम्ही आमच्या खर्चाने किंवा पैशाने चाललो आहे. ऑफिस आम्हाला घेऊन नाही जाते. ऑफिस आमचं गेल्या संडेला आम्हाला घेऊन गेलं, तिथे आम्ही गेलो नाही कारण खूप लांब होतं ते. म्हणजे माझ्या घरापासून म्हणजे कांदिवलीपासून 150 की 200 किलोमीटर काहीतरी लांब होतं. आणि जायचं, बसायचं, मजा करायची, नाचायचं, गायचं, काय आहे ते करायचं आणि यायचं परत. त्यामुळे मजा नव्हती आम्हाला. बरं म्हणजे एकदम तो प्लॅन फ्लॉप वाटला, तर त्यामुळे नाही गेलो. गणपतीपुळे 3 किलोमीटर भाई, 3 किलोमीटर भाई, समुद्र आणि 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 आलोय आणि समोर दिसत आहे समुद्र भाई, समुद्र. फायनली समुद्राकडे पोचलेलो आहे आपण. कॅमेरा चालू आहे ना? हां चालू आहे. पचका व्हायला भेंडी, एवढं सगळं शूट केलं, एवढं बडबडत आहे आणि समुद्राकडे पोचलेलो आहे आपण. समुद्र कुठे गेला? आहे समुद्र आहे. झाडं झुडपं आली ना थोडीशी. श्री क्षेत्र गणपती प्रवेश मंदिर. इकडनं मंदिराकडच्या राईट का सांगताय? अच्छा, काम चालू आहे. तर मग गेटचं काम चालू आहे, त्यामुळे असं थोडंसं ऑफरोड यावं लागलं आम्हाला. आणि इथे पावती फाडली जाते आपली गाडीची. आम्ही फ्री आहे आणि आमची नाही पावती, गाडीची पावती आहे. आणि मंदिराकडे चाललेलं आहे. जरा कपडे बिपडे चेंज करतो, थोडंसं लुक चेंज करतो आणि तुम्हाला लगेचच भेटतो. आलोच. तर मग तयार होऊन निघालो आहे मंदिराकडे. तर मग आपला 1 मिनटं जरा सरळ आपला कॅमेरामॅन, म्हणजे प्रत्येक वेळेस नाही, फक्त सिनेमॅटिक शूट करण्यासाठी कॅमेरामॅन आणि आपला बर्थडे बॉय बाबू बर्थडे बॉय आज नाही, उद्या त्याचा बर्थडे बॉय आमचा. मंदिराकडे हळूहळू माईक पण मी हेल्मेटलाच विसरलो आहे, त्यामुळे आवाज मला माहीत नाही कसा रेकॉर्ड होतो. मंदिराकडे आलं आहे. मंदिर बाकीचे कुठे आहेत काय माहिती, कारण ट्रॅफिक होतं त्यामुळे जास्त सगळे अस्ताव्यस्त झाले. आणि स्टिक जराशी लांब करून Inaudia. तर मग आता बऱ्यापैकी मंदिरात दर्शन झालं, पण थोडंसं आतमध्ये कॅमेरा वगैरे शूट नाही करता येणार, कारण मंदिराचं थोडं जपावं लागतं, शूट नाही करता येणार. माहीत नाही का ते का, म्हणजे आहे काहीतरी कारण. ठीक आहे, पण तुम्ही मंदिर चेक करा, मस्त आहे. Inaudia.